तर आता ह्या कॅन्सरला डायग्नोज कसं करायचं? तर पहिली पद्धत आहे सीटी स्कॅन, कॉम्प्युटेड टोमोग्राफी. कॉम्प्युटेड टोमोग्राफी सीटीचा लॉंग फॉर्म आहे. पहिला असून तुम्ही सीटी स्कॅन रिपोर्ट बऱ्याच वेळेस. दुसरी आहे एमआरआय स्कॅन, मॅग्नेटिक रेझोनिंग इमेजिंग. सो मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग एमआरआय, यामध्ये मॅग्नेटिझमचं तंत्र वापरून आपल्या बॉडीच्या इंटरनल पार्ट्सच्या इमेज घेतल्या जातात. पहा तो टाईप असतात. पहा एक आहे हायड्रोफिलिक आणि दुसरा आहे हायड्रोफोबिक. आता हायड्रोफिलिकचा अर्थ काय माहितीये का? हायड्रोफिलिकचा अर्थ आहे वॉटर लव्हिंग आणि हायड्रोफोबिकचा अर्थ आहे वॉटर हेटिंग. म्हणजे ज्यामध्ये पाण्यासोबत आपलं चांगलं नातं जुळतं है ना, पाणी जिथं ऍडजस्ट होऊ शकतं त्याला काय म्हणायचं? हायड्रोफिलिक. आणि जे पाण्याचा तिरस्कार करतात, पाण्याला दूर लोटतात, ते कोण आहे? वॉटर हेटिंग. लक्षात आलं? आपला सेकंड चॅप्टर चालू आहे, त्यामध्ये काही प्रश्न आपण डिस्कस करू. पहिला प्रश्न आहे हाऊ कॅन स्वाईन फ्लू डायग्नोसिस. आता आपल्याला माहित आहे की पिग आणि ह्युमन यांच्या थ्रू पसरणारा आजार स्वाईन फ्लू. मग याला डायग्नोस कसं करतात? तर त्याचा आन्सर काय आहे? लिक्विड फ्रॉम थ्रोट ऑफ पेशंट इज सेंट इन लॅबोरेटरी. बऱ्याच वेळेस तुम्ही ऐकलं असेल की आपण आजारी पडल्यावर आपण काय करतो? ब्लड रिपोर्ट है ना. जर आजार आयडेंटिफाय होत नसेल तर त्यामध्ये एक सीपीआर रिपोर्ट असतो है ना, एक सीबीसी नावाची टेस्ट सामान्य असेल तर, किंवा काही स्पेशल सिम्पटम असतील तर डॉक्टर सजेस्ट करतात की तुम्हाला कोणती ब्लड टेस्ट करायची. आपण मनाने करायची असते का? नाही. मग ही जी ब्लड टेस्ट आहे कशासाठी आहे? डायग्नोसिस, की आपल्याला कोणता आजार झालेला आहे. मात्र स्वाईन फ्लू संदर्भात ब्लड टेस्ट जी आहे तर त्याच्याद्वारे हा आजार समजतो का? नाही. तर यामध्ये जो पेशंट आहे तर त्याचा जो घसा आहे थ्रोट, तर त्या थ्रोट मध्ये तुम्हाला माहिती आहे की थ्रोट मध्ये थोडंसं काय असतं? आपल्या लिक्विड असतं ना, म्युकस टाइप सबस्टन्स. तर तिथला लिक्विडचा सॅम्पल हा कलेक्ट केला जातो आणि तो लॅबोरेटरीमध्ये टेस्टिंगसाठी पाठवतात आणि त्यावरून ठरवलं जातं की त्या पेशंटला स्वाईन फ्लू आहे किंवा नाही. ओके, जर डॉक्टरला काही सिम्पटम्स दिसत असतील तर. सेकंड प्रश्न आहे व्हिच व्हायरस कॉजेस स्वाईन फ्लू. आता स्वाईन फ्लू या आजाराला कोणता विषाणू अर्थातच व्हायरस रिस्पॉन्सिबल आहे. तर तो व्हायरस कोणता आहे? इन्फ्लुएन्झा ए H1N1. त्यानंतर आहे व्हिच व्हायरस कॉज एड्स. आता एड्स हा जो आजार आहे हे काय आहे? एब्रिव्हिएशन आहे, म्हणजे एक शॉर्ट फॉर्म आहे. त्याचं पूर्ण लॉंग फॉर्म काय आहे? एक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम. तर हा जो आजार आहे ज्यामध्ये खूप वीकनिंग वगैरे पेशंट मध्ये दिसून येते, तर ऍक्च्युअल असे पर्सन जे एड्स या रोगानं प्रभावित असतात त्याचा कोणता व्हायरस आहे की ज्या व्हायरसमुळे ते इन्फेक्ट झालेले आहे? तर त्याचा आन्सर आहे HIV, ह्युमन इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम. इम्युन सिस्टीम म्हणजे काय? आपली रोग प्रतिकार शक्ती. कोणत्याही रोगासंदर्भात आहे ना आपली बॉडी काय करत असते? फाईट करत असते. त्याला आपल्या बॉडीची काय म्हणतो आपण? इम्युनिटी, रोग प्रतिकार शक्ती. आणि ही जर वीक करणारा व्हायरस है ना, तर इम्युनो डिफिशियन्सी म्हणजे रोग प्रतिकार शक्तीमध्ये कमतरता आणलेला व्हायरस, असं या व्हायरसचं नाव आहे HIV, ह्युमन इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस. त्यानंतर आहे विच टेस्ट इज युजफुल इन डायग्नोसिस ऑफ एड्स. मग एड्स या आजाराला डायग्नोज करायचं असेल तर अशी कोणती टेस्ट आहे की ज्याच्याद्वारे हा आजार कन्फर्म होऊ शकतो? मग ती टेस्ट कोणती आहे? एलिसा टेस्ट. तर एलिसा या टेस्टच्या द्वारे आपण एखाद्या व्यक्तीला एड्स आहे किंवा नाही त्याच्यामध्ये जर जशी लक्षणं दिसत असतील तर डॉक्टर त्यांना ती टेस्ट करण्याचं काय देतात? सजेस्ट करतात, सुचवतात. हाऊ रेबीज डिसीज स्प्रेड. आता हा जो रेबीज नावाचा आजार आहे, ओके, तर हा कोणत्या पद्धतीने याचं स्प्रेडिंग होते तर हा प्रश्न विचारलेला आहे. तर आपल्याला माहित आहे की जे इन्फेक्टेड डॉग
रॅबिट, मंकी, कॅट, ज्यांना की ऑलरेडी त्या व्हायरसचा, रेबीजच्या व्हायरसचं इन्फेक्शन झालेलं आहे आणि हे जर मानवाला आहे ना, हे माणसाला जर चावत असतील तर त्या माणसाला सुद्धा कोणता आजार होऊ शकतो? रेबीज. म्हणजे रेबीजचे व्हायरस वेगळे आहे, मात्र हे व्हायरसचे जे कॅरियर्स आहे, हे कॅरियर्स कोणते कोणते अॅनिमल्स आहेत? डॉग, रेबीज, मंकी आणि कॅट. प्रत्येक डॉगला असतो का? नाही. ते जर व्हायरसनं इन्फेक्ट असतील आणि ते जर आपल्याला चावले तरच, जसं आपण मलेरियामध्ये पाहिलं होतं, अॅनोफिलस नावाची मादी होती, परंतु अॅनोफिलस काय होती? फक्त कॅरियर होती ऍक्च्युअल, त्यामुळे तो आजार होतो का? नाही. तर तशा पद्धतीनं हे इन्फेक्टेड काय ते अॅनिमल्स आहेत, हे जर आपल्याला चावले तरच आपल्याला रेबीज रोग होतो. त्यानंतर नेक्स्ट आहे हाऊ व्हायरस ऑफ रेबीज एंटर इन आवर बॉडी. आता इथं पाहिलं आपण की इन्फेक्टेड जर एखादा अॅनिमल असेल, रेबीज रोग झालेला, तो आपल्याला जर चावला तर त्याच्या बाईट थ्रू आपल्या बॉडीमध्ये व्हायरस एंटर करतात. पण हे व्हायरस कुठं स्प्रेड होतात आणि कुठपर्यंत जातात? तर त्याचा आन्सर काय आहे? एंटर्स द ब्रेन व्हाया न्यूरॉन्स. आपल्या शरीरामध्ये ज्या चेतापेशी आहेत त्यांना काय म्हणतो आपण? न्यूरॉन्स. आता चेतापेशीचं काम कसं असतं माहिती तुम्हाला? एखाद्या वेळेस काटा टोचला, हे आपल्या ब्रेनला कसं कळतं? कारण पायाला काटा टोचला तर आपल्या बॉडीमध्ये न्यूरॉनचे पण 2 टाईप आहेत. ऍक्च्युअली त्याचे 3 टाईप्स आहेत. न्यूरॉन्स त्याचे 3 टाईप आहेत. एक आहे सेन्सरी न्यूरॉन्स, एक आहे मोटर न्यूरॉन्स आणि एक आहे असोसिएटेड न्यूरॉन्स. आता फॉर एक्झाम्पल आपल्या पायाला काटा टोचला, ठीक आहे. आता हे जे काटा टोचलेला आहे आपल्याला, ओके, थोडं म्हणू आपण त्याला. तर हा जो काटा आहे हा टोचला कुठं? पायाला. तर पायामधून सेन्सरी न्यूरॉन्स कुठपर्यंत जातात? आपल्या ब्रेन पर्यंत. कुठपर्यंत जातात? ब्रेन पर्यंत जातात. मग ब्रेन पर्यंत ते जे सेन्सरी नर्व्स होते, न्यूरॉन्स होते, त्यांनी मेंदूला सांगितलं की पायाला काय काटा टोचलेला आहे. मग ब्रेन काय करतो? मोटर न्यूरॉन्स जे आहे त्यांना आदेश देतो. आता हे मोटर न्यूरॉन्स, ब्रेन आदेश त्यांना काय द्यायला? तू कुठपर्यंत जाय? हातापर्यंत जाय. कारण हाताला आदेश जाणार आहे आता की तू काय कर, पायाला काटा टोचलेला आहे. तर संदेश एक नाही 2-3 जातात. पायाला संदेश काय जातो ब्रेन कडून? तू पाय उचल. हाताला काय संदेश जातो? तू काटा काढून घे. जास्त त्रास होत असेल तर डोळ्याला संदेश जातो, तू थोडस रड. म्हणजे काटा टोचल्यावर आपण रडलो, पाय उचलला, हाताने काटा काढायलो, हे सगळं ऑटोमॅटिक व्हायला का? नाही, हे ब्रेन सांगायला. मग ब्रेनची कोणती न्यूरॉन्स आहेत? ते मोटर न्यूरॉन्स. म्हणजे ब्रेन कडे जाणारे कोणते न्यूरॉन्स आहे? सेन्सरी न्यूरॉन्स. ते काय घेऊन चालले? इम्पल्स. इम्पल्स म्हणजे काय? इम्पल्स म्हणजे सांगा. इम्पल्सला काय म्हणू आपण? जसं की काटा टोचला, हा सुद्धा काय आहे? इम्पल्स आहे. एक संदेश घेऊन चालले. ते सोप्या भाषेत सांगायचं असेल तर लक्षात आलं का? तर हे इम्पल्स कोण घेऊन चाललं? सेन्सरी न्यूरॉन्स. आपल्या काटा टोचला असेल, पोळायला असेल, कोणी मागून थापड मारली, हे सुद्धा आपल्या ब्रेन पर्यंत जे जातं, कोणती न्यूरॉन्स घेऊन जातात त्याला? सेन्सरी न्यूरॉन्स. त्यानंतर जे टार्गेट ऑर्गन आहे, टार्गेट ऑर्गन म्हणजे काय? आता मी तुम्हाला सांगितले 3 टार्गेट ऑर्गन. काटा टोचल्याबरोबर 3 ऑर्गनला संदेश गेला. कोणते कोणते 3 ऑर्गन होते ते? एक होता लेग, पाय आपण उचलला. दुसरं हँड, हाताने काटा काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर होते आपले आईज, डोळ्याला संदेश गेला, तू थोडं रड बाबा, तुला काटा टोचलेला आहे की नाही आणि तुला सहन होईना. हे सर्व काम कोणत्या न्यूरॉन्सनं केलं? मोटर न्यूरॉन्सनं. आणि तिसरे जे न्यूरॉन्स असतात असोसिएट न्यूरॉन किंवा त्यांना मिक्स न्यूरॉन म्हणतात, ते दोन्ही पद्धतीचं काम करतात. सांगायचा उद्देश काय होता? की जे रेबीजचे व्हायरस आहे हे आपल्या बॉडीमध्ये न्यूरॉन्सच्या थ्रू कुठपर्यंत जातात? ब्रेन पर्यंत जातात. येते लक्षात? आणि म्हणून
हा जो डिसीज आहे हा फटल डिसीज आहे. फटल म्हणजे आहे ना मृत्यू सुद्धा येऊ शकतो. विच इज द इम्पॉर्टंट सिम्पटम ऑफ रेबीज. रेबीजचं लक्षण काय आहे? तर लक्षण काय आहे? हायड्रोफोबिया. आता हायड्रोफोबिया काय आहे? आता एक लक्षात घ्या, दोन टाईप असतात पहा. एक आहे हायड्रोफिलिक आणि दुसरा आहे हायड्रोफोबिक. आता हायड्रोफिलिकचा अर्थ काय माहितीये का? हायड्रोफिलिकचा अर्थ आहे वॉटर लव्हिंग आणि हायड्रोफोबिकचा अर्थ आहे वॉटर हेटिंग. म्हणजे ज्यामध्ये पाण्यासोबत आपलं चांगलं नातं जुळतं है ना, पाणी जिथं ऍडजस्ट होऊ शकतं त्याला काय म्हणायचं? हायड्रोफिलिक. आणि जे पाण्याचा तिरस्कार करतात, पाण्याला दूर लोटतात, ते कोण आहे? वॉटर हेटिंग. लक्षात आलं? पाण्याला ज्याला जवळ घेऊ वाटतं ते कोण झाले? हायड्रोफिलिक. आणि वॉटर हेटिंग पाण्याला जे दूर करतात, भितात, त्यांना काय म्हणायचं? हायड्रोफोबिक. मग आता आपली कन्सेप्ट काय होती पहा, की आपण बोलायलो रेबीजच्या लक्षणासंदर्भात आणि रेबीज मधलं जे महत्वाचं लक्षण होतं ते होतं हायड्रोफोबिया. म्हणजे रेबीज झालेला जो व्यक्ती असतो तो कशाला घाबरतो? पाण्याला घाबरतो है ना. जनसंत्रास असं काहीतरी नाव आहे त्याला. व्हॉट इज अ कॅन्सर? कर्करोग काय आहे? त्याला डिफाईन जर करायचं असेल तर अनकंट्रोल्ड अँड ॲबनॉर्मल सेल ग्रोथ. अनियंत्रित आणि अमर्याद अशी पेशींची जर वाढ होत असेल तर त्या रोगाला काय म्हणायचं? कॅन्सर. आणि आपण पाहिलं की कॅन्सर हे बऱ्याच टाईपचा आहे की नाही. ब्रेस्ट कॅन्सर आहे, त्यानंतर ब्लड कॅन्सर आहे, ल्युकेमिया, बरोबर आहे का? त्यानंतर बोन कॅन्सर, थ्रोट कॅन्सर, टंग लिप कॅन्सर. म्हणजे आणि हे आपण पाहिलंच धूम्रपानामुळे सुद्धा जर पाहिलं आपण स्मोकिंग वगैरे याच्यामुळे पण कॅन्सरचं प्रमाण बरंच इन्क्रीज होत आहे. त्यानंतर आहे विच टेक्निक आर यूज टू डायग्नोज कॅन्सर. मग कॅन्सरला डायग्नोज करण्यासाठी कोणती ट्रीटमेंट आहे का? कारण कॅन्सर जे आहे ना हे डायरेक्ट पसरत नाही. सुरुवातीला आपल्या बॉडीमध्ये त्याच्या लहान लहान गाठी एका ठिकाणी असतात पहा, आणि जर काही दिवस आपण लक्ष दिलं नाही तर ते पूर्ण बॉडीमध्ये काय होतात? पसरतात. म्हणजे इनिशियल स्टेजला कॅन्सरला चांगल्या पद्धतीनं कंट्रोल करता येतं. येते लक्षात? तर आता ह्या कॅन्सरला डायग्नोज कसं करायचं? तर पहिली पद्धत आहे सीटी स्कॅन, कॉम्प्युटेड टोमोग्राफी. कॉम्प्युटेड टोमोग्राफी सीटीचा लॉंग फॉर्म आहे. पहिला असून तुम्ही सीटी स्कॅन रिपोर्ट बऱ्याच वेळेस. दुसरी आहे MRI स्कॅन, मॅग्नेटिक रेझोनिंग इमेजिंग. सो मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग MRI यामध्ये मॅग्नेटिझमचं तंत्र वापरून आपल्या बॉडीच्या इंटरनल पार्ट्सच्या इमेज घेतल्या जातात. त्याला MRI रिपोर्ट. त्या मशीन अशी असते की तुम्ही जर पाहिलं तशी खोली समजा, त्या मशीनच्या आतमध्ये जाऊन आपल्याला पूर्ण मशीनच्या आतमध्ये जावं लागतं आणि त्यानंतर डोळे बंद करून मग आपल्या बॉडीची काय होते? स्कॅनिंग चालू होते पहा. ती आहे MRI स्कॅन. आणि जवळपास 10 ते 12,000 रुपये खर्च असतो जर त्याचा स्कॅन करायचा असेल तर. तिसरा आहे मॅमोग्राफी आणि बायोप्सी. तर हे सुद्धा असे काही तंत्रज्ञान आहेत की ज्या टेक्निकच्या साहाय्यानं आपण कॅन्सरला काय करू शकतो? डिटेक्ट करू शकतो. फायनली आहे विच इज द ट्रीटमेंट फॉर कॅन्सर. आता अर्ली स्टेजला मी तुम्हाला म्हणलो की कॅन्सर जो आहे त्याचे पेशंट बरे होऊ शकतात, फक्त त्याचं डायग्नोसिस हे जितक्या लवकर झालं तितकं पेशंटसाठी चांगलं असतं. त्यामध्ये पहिला आहे पहा केमोथेरपी. म्हणजे काही विशिष्ट प्रकारचे केमिकल्सच्या साहाय्यानं ज्या कॅन्सरियस सेल्स आहेत तर त्यांना काय करू आपण? डेथ करून. कारण पहा होतं काय की कॅन्सरच्या सेल्स आणि बॉडीच्या सेल्स याच्यामध्ये आयडेंटिफिकेशन होत नाही. त्यामुळं त्यामध्ये वापरली जाणारी थेरपी कोणती आहे? केमोथेरपी. म्हणजे केमिकलच्या साहाय्यानं, गोळ्यांच्या साहाय्यानं थेरपी. त्यानंतर आहे रेडिएशन्स, म्हणजे किरणोत्सर्गाच्या साहाय्यानं कॅन्सरच्या पेशी ठार करायच्या. त्यानंतर आहे सर्जरी. सर्जरी पण दोन पद्धतीची आहे पहा. एक आहे रोबोटिक सर्जरी आणि दुसरी आहे लॅप्रोस्कोपिक सर्जरी. पुढे जेव्हा तुम्ही नीट
मेडिकल एंट्रन्सचा अभ्यास करणार ना, या सर्व कन्सेप्टचा तुम्हाला डिटेलमध्ये अभ्यास करणे. चांगला अभ्यास जर केला तर नीट करता करताच तुम्ही अर्धे डॉक्टर होता. लक्षात आलं का? फक्त अभ्यास तुम्ही चांगला करणं अपेक्षित आहे ना. केवळ मार्कासाठी अभ्यास करायचा आहे का? आमिर खानचा एक चित्रपट आहे, कोणता? तारे जमीन पर एक चित्रपट आहे, आणि अजून एक 3 इडियट्स. तर 3 इडियट्स मध्ये एक संदेश आहे की आपण नुसतं अभ्यासासाठी शिकायचं का? एक्सलन्स साठी. त्यासाठी एक्सलन्स म्हणजे गुणवंत आपल्याला समजून घ्यायचं आहे. लक्षात घ्या. मी अगोदरच म्हणलो की चांगला अभ्यास जर तुम्ही केला 12वी पर्यंत तर अर्धे डॉक्टर तुम्ही स्वतः बनवू शकता. मग ते पर्सनल हायजीन पासून तर डायग्नोसिस असेल, कोणत्या टेस्ट करायच्या, सिम्पटम्स तुमच्या बुक्स मध्ये किती दिलेले आहेत त्यावरून सुद्धा तुम्ही बरेच आजाराला स्वतः या ठिकाणी काय करू शकता? जस्टिफाय, आयडेंटिफाय करू शकता. म्हणजे तुम्हाला तुम्ही डॉक्टर बना असं म्हणत नाहीये किंवा डॉक्टरच्या पुढचे काम करायचे का नाही, पण एक सायन्स आपल्याला समजून घ्यायचं आहे. हे अभ्यास जो आहे ते फक्त प्रश्नोत्तर पाठ करण्यासाठी आहे का? नाही, तर विज्ञान हे शिकण्यासाठी आहे, स्वतःच्या स्वभावामध्ये आणण्यासाठी आहे, है ना. स्वतःला आपल्याला काय करायचंय? पर्सनल एकदम चांगल्या प्रकारे आपल्याला हेल्थ जपायची आहे ना. आपलं पर्सनल हायजीन हाय चांगल्या लेवलचं पाहिजे. व्यक्तिमत्व विकासामध्ये शारीरिक विकास खूप महत्वाचा आहे, फिजिकल फिटनेस. त्यासाठी या सगळ्या गोष्टी आपल्याला माहित पाहिजे.